नमस्कार. काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आहे. विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे आणि या निवडणुकीची तयारी सर्व पक्षांकडून सुरू आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे येत आहेत. करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे हे अपक्ष आहेत, मात्र ते अजितदादा पवार यांना नेते मानतात. 2019ची विधानसभा निवडणूक झाली आणि त्यानंतर जो काय सत्ता संग्राम या राज्यात पाहायला मिळाला, त्या स्थितीत सुद्धा आमदार शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करून अनेक विकास कामे आणली आहेत. उद्या अजितदादा पवार हे करमाळा दौऱ्यावर येत आहेत आणि या दौऱ्याच्या निमित्ताने करमाळा तालुक्यात एक चर्चा सुरू आहे. ती चर्चा अशी आहे की अजितदादांनी काय दिलं आणि काय राहिलं, ह्या कामांचा आपण सध्या आढावा घेणार आहोत. आमदार संजय मामा शिंदे यांच्या पाठपुराव्याने अजितदादांकडून जी काही कामे मिळाली त्या ठळक कामांपैकी दहेगाव उपसा सिंचन योजनेला जी बंधनलिका करायची होती त्याला देखील सर्वाधिक मोठं टेंडर या योजनेचं निघालं आणि ते काम प्रत्यक्षात सुरू आहे. त्यानंतर करमाळा उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचं देखील काम सुरू आहे. अतिशय मोठी इमारत ती होत आहे. याबरोबर बहुचर्चित जो जातेगाव ते टेंभुर्णी महामार्ग, या महामार्गाचं काम कधी होणार हा प्रश्न आहे. मात्र या कामाला राज्य सरकारनं NOC दिली, त्यात अजितदादा पवार यांचा मोठा वाटा होता. महाविकास आघाडी सरकार असताना ही NOC मिळाली होती. त्यानंतर करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागाला जो जोडलेला पूल आहे, डिक्सरचा पूल, त्या पुलाला देखील निधी मंजूर झाला आणि त्याचं काम देखील सुरू आहे. हे देखील मोठं काम होतं अजितदादा पवार यांच्यामुळे झालेलं. कुकडी उजनी उपसा सिंचन ही जी खूप चर्चेतली योजना आहे, या योजनेला सर्वेक्षण करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. ही तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. याशिवाय पर्यटन विकास आराखड्याला देखील उपमुख्यमंत्री म्हणून आणि अर्थ विभागाचे प्रमुख म्हणून अजितदादा पवार यांनी मान्यता दिलेली आहे. ह्या अंतर्गत 70 किलोमीटरचा एक रस्ता मंजूर झालेला आहे. शेतीच्या विजेसाठी कोर्टी आपल्या कोळगाव असेल, आवाटे असेल, रावगाव असेल, यासह अनेक ठिकाणी वीज उपकेंद्राला मान्यता मिळाली. काही ठिकाणची कामं देखील सुरू आहेत. शेतीच्या विजेसाठी हा महत्त्वाचा प्रश्न होता. याशिवाय चिकलठाण या भागातील जो कोगाव, चिकलठाण, शेटपळ, जीव ह्या रस्त्यासाठी देखील निधी मंजूर झाला. यासह अनेक काही जे रस्ते आहेत ते रस्ते मंजूर करण्यात यशस्वी झालेले आहेत. जिल्हा सत्र न्यायालयाचं दिवाणी न्यायालय करमाळा तालुक्यात सुरू झालं. यानंतर प्रशासकीय इमारत आहे, नगरपालिका इमारत आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला निधी मिळालेला आहे. यासह अनेक कामं आहेत, ते कामं मिळाली आहेत. आमदार संजय मामा शिंदे यांनी पाठपुरावा करून ही कामं आणलेली आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मामांना बळ देण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. ही जरी ठळक कामे असली तरी आणखी काही कामं राहिलेली आहेत आणि उद्याच्या जनसन्मान रॅलीत दादा त्याबाबत काय बोलतील का हे पाहावं लागणार आहे. त्यामध्ये पोमलवाडी ते चांडगाव या पुलाचा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तो पूल मार्गी लागणं आवश्यक आहे. जातेगाव ते टेंभुर्णी या महामार्गाला महाविकास आघाडी सरकार असताना अजितदादांच्या मार्फत NOC मिळाली, मात्र ते काम अजून सुरू झालेलं नाही. ते देखील काम सुरू होणं आवश्यक आहे. दहेगाव उपसा सिंचनमध्ये जे वाढीव गाव आहेत त्या वाढीव गावांना पाणी मिळणं आवश्यक आहे. मांगी तलावात कायमस्वरूपी पाणी येणं आवश्यक आहे. केळी संशोधन केंद्र येथे उभारण्याची गरज आहे. गोयेगाव ते आगोती हा देखील पूल महत्त्वाचा आहे. ह्या कामांना अजितदादा काय मदत करतील का, आमदार संजय मामा शिंदे या कामांसाठी कसा पाठपुरावा करतील हे पाहावं लागणार आहे. मात्र येणाऱ्या काळात आमदार संजय मामा शिंदे यांनी पाठपुरावा करून आणलेली कामं आणि तालुक्याच्या दृष्टीने अपेक्षित असलेली कामं याबाबत येणाऱ्या निवडणुकीत कसा फायदा होईल हे पाहावं लागणार आहे.
की तसं जर पाहायला गेलं 2019 ते 2024ची ही जी विधानसभा निवडणूक आहे ही पंचवार्षिक निवडणूक अतिशय वेगळी निवडणूक झाली होती. सुरुवातीच्या पहाटेचा शपथविधी चर्चेत होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी हे एकत्रित आले आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं होतं महाविकास आघाडीच्या माध्यमातून. मात्र हे सरकार कोसळलं. त्याच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं. भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना यांनी हे सरकार स्थापन केलं. त्यानंतर पुन्हा अजितदादा पवार हे महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले आणि पुन्हा ते उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्या माध्यमातून आमदार संजय मामा शिंदे अपक्ष असताना देखील करमाळा तालुक्याच्या विकासासाठी पाठपुरावा केला आणि अनेक अशी विकास कामे मंजूर करून घेतलेली आहेत. येणाऱ्या काळात याचा कसा फायदा होईल, जे करमाळा तालुक्याच्या दृष्टीने अपेक्षित कामं आहेत ते कामं कशी होतील हे पाहावं लागणार आहे. धन्यवाद.